अरे जिंकायची आहे ना लढाई, तयारी आहे ना रस्त्यावरची लढायला. या भारतामध्ये एकच कायदा चालतो, तो म्हणजे जिसके हात में दंडी उसकी महस. त्यामुळं या देशामध्ये आपल्याला सरकार किती काय म्हणत असेल तरी तुमची आणि माझी वज्रमूठ एकत्र झाली तर सरकारला मला सांगावं असं वाटतं, एक आंबेडकरवादी त्या दिल्लीला बसला, धर्मेंद्र राजीनामा द्यावा लागला. इथे तर बाबासाहेबांचा नातू आहे. काय होणार देवेंद्र तुझं? त्यामुळं उगाचच आमच्या भानगडीत पडायचं नाही, स्पष्ट सांगतो. तेव्हा आज आपल्याला सांगू इच्छितो की हे षडयंत्र भाजपा RSS यांचं मिळून आहे. याला माहित आहे हे 3.5% लोक या देशातल्या 85% लोकांवरती राज्य करत आहेत. आणि त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा हिंदू मुस्लिम धर्माच्या नावाखाली वाटलं आणि सत्ता घेतलेली आहे. परंतु हे राजकारण किती वर्ष चालेल हा त्यांच्या पुढे पडलेला प्रश्न आहे. आणि मग त्यानंतर सत्ता आल्यावर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल की अनेक मराठा वर्सेस कुणबी असा वाद लावला. त्यानंतर आदिवासी वर्सेस धनगर हा वाद लावला. त्यानंतर आता अनुसूचित जाती मधल्या मोजक्या बांधवांना हाताशी घेऊन आमच्यामध्ये वाद लावायचा प्रयत्न करतायत. पण त्यांना माहित नाही ही बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे. आजचा दिवस तुम्ही पहिला जो हा मोर्चा काढलात हा एक अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. आपल्याला कोणाला माहित असेल परंतु 10 ऑगस्ट 1950 साली बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा अनुच्छेद 341 मध्ये अनुसूचित जातीला रिझर्वेशन जाहीर केलं. तो आजचा दिवस आहे, अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. आणि आज त्या ऐतिहासिक दिवसाचं जागरण या परळीमध्ये होत आहे. मला परळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद द्यावासा वाटतोय. अत्यंत शिस्तबद्ध मोर्चा आणि अत्यंत शिस्तबद्ध स्टेज. अत्यंत मी तुमचं मनपूर्वक रोहिदास बनसोडेंनी मला आश्वासन दिलं होतं की साहेब आमचा मोर्चा जगा निराळा. खरंच परळीमध्ये तुम्ही आज हा एक आदर्श घालून दिलेला आहे. या इथं माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप आपल्यामध्ये आहेत. आज या इथे मातंग समाजाची मंडळी आहेत. आज या इथे ढोर समाजाची मंडळी आहेत. या आज सर्व 59 जाती आज एकत्र आलेल्या आहेत. आणि सरकारनं जे आमच्या मध्ये वाद लावण्याचा घाट घातलाय त्यांना स्मशान घाटावर पोचवायला ही सर्व मंडळी तयार आहेत हे मी या सरकारला सांगू इच्छितो. त्यामुळं या सरकारला मला पूर्ण माहिती आहे अशीच गोष्ट बाबासाहेब कायदे मंत्री असताना घडली. 1951 ला मद्रास सरकार, त्यावेळेस मद्रास स्टेट होतं आणि मद्रास सरकारने त्यांच्या राज्यामध्ये अनुसूचित जातींना शिक्षणामध्ये सवलती दिल्या आणि ते प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की अनुसूचित जातींना शिक्षणामध्ये सवलती मिळणार नाहीत. आणि मग या देशातली पहिली घटना दुरुस्ती झाली
जी बाबासाहेबांनी केली, अनुच्छेद 15(4) मध्ये बाबासाहेबांनी अनुसूचित जातीला शिक्षणामध्ये सुद्धा सवलती दिल्या जातील ही घटना दुरुस्ती संसदेमध्ये करून आणली. तेव्हा बाबासाहेबांना काही लोकांनी विचारलं की बाबासाहेब, तुम्ही घटनेचं हे मंदिर बांधलात आणि त्याची मोडतोड तुम्ही का करताय? त्या बाबासाहेबांनी उत्तर दिलं, मी मंदिर बांधलं पण त्या मंदिरात पुजाऱ्यानेच घाण केली आहे, ती मलाच घाण साफ करावी लागेल. आणि आज सुद्धा या सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरणाचा आदेश देऊन घाण केलेली आहे. आणि आता या अनुसूचित जातीच्या सर्व जातींना, आंबेडकरवाद्यांना ही घाण आता साफ करावी लागेल, हे आपण लक्षात घ्या. आणि त्यासाठीच आज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये प्रचंड मोर्चे निघतात. काल नांदेडला तर असा न भूतो न भविष्यती असा मोर्चा निघाला. 1.5-2 लाख लोक होती. स्वतः SP त्याच्या ऑफिस मधून बघत होता आणि त्यानंतर मला मेसेज पाठवला, प्रचंड मोर्चा होता. एवढे प्रचंड ताकदीने लोक उतरतात. ही लोक कोणी आणत नाहीये, उत्स्फूर्तपणे येत आहेत. लोकांचा जनधारा आहे, लोकांचा आक्रोश आहे की आमच्या बापानं दिलंय, अरे तुमची अवकात नाही आमचं हिरावून घ्यायची, आमच्या बापाची प्रॉपर्टी, हे लक्षात घ्या. आणि बापाची ही प्रॉपर्टी हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याची लेकरं तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या देवेंद्र फडणवीस माझं सांगणं आहे की स्वतः वकील म्हणतोस, अरे त्या विधानसभेमध्ये धांदात खोटं बोलतोस. जरा ज्या जनतेवरची, त्याच्या मतावरती निवडून येता, या जनतेच्या बळावरती मुख्यमंत्री झालास, त्या विधानसभेमध्ये प्रामाणिकपणे सांग ना काय त्या जजमेंट मध्ये लिहिलेलं आहे. 1 ऑगस्ट 2024 रोजीची जजमेंट झाली, अर्थात ती खरं म्हणजे जजमेंट सुद्धा नाही आहे असं माझं म्हणणं आहे. कारण त्याच्या आधी नरेंद्र मोदी यांनी एका कर्नाटकाच्या भाषणामध्ये तिकडच्या मादिक समाजाला सांगितलं होतं, ते तिथे उपवर्गीकरण मागत होते, तेव्हा त्याने सांगितलं तुमचं उपवर्गीकरण मी करून देतो. आणि त्यानंतर जजमेंट येते की हे उपवर्गीकरणाला राज्य म्हणजे उपवर्गीकरण राज्याला अधिकार देऊन राज्याला उपवर्गीकरणाचा अधिकार आहे. हे कसलं जजमेंट आहे? म्हणजे सरकारच्या प्रमुखाने बोलायचं आणि या सुप्रीम कोर्टाने तो आदेश पारित करायचा. हे काय चाललंय सुप्रीम कोर्टाचं? खरं म्हणजे 2004 मध्येच EV चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश अशी सुप्रीम कोर्टामध्ये 5 जजेसच्या समोर अशाच पद्धतीचं उपवर्गीकरणाचं मागणी झाली होती. आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्या 5 जजेसने एक मताने सांगितलं की हे SC मधले लोक हे एक संघ आहेत. इंग्रजीमध्ये त्यांनी शब्द वापरला होमोजिनस आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं होमोजिनस असल्यामुळे त्यांच्यामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही. बाबासाहेबांनी सुद्धा संविधान लिहिताना म्हणाले की या शेड्यूल कास्ट मधल्या सर्व लोकांना अस्पृश्यतेचे दाग त्याचे चटके बसलेले आहेत. त्यांना झालेला सामाजिक बहिष्कार, त्यांना झालेला त्रास हा सारखा आहे आणि त्यामुळे ते एक संघ आहेत. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर या सर्व समाजाला त्यांच्या पुस्तकामध्ये डिप्रेस क्लास म्हणायचे, म्हणजे एक दलित दबलेला वर्ग असं म्हणायचे. ते कधी जाती म्हणत नव्हते. परंतु जेव्हा संविधान लिहायचं झालं तेव्हा
जातीनिहाय जेव्हा निवाडा करायचा झाला त्यामुळंच बाबासाहेबांनी या संपूर्ण समूहाला अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट असं नाव दिलं. आणि हे शेड्यूल कास्ट नाव दिलं, परंतु बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये असं म्हणणं आहे की हे शेड्यूल कास्ट हा एक क्लास आहे, यांच्या सर्वांचे प्रश्न सारखे आहेत, फक्त यांच्यामध्ये चर्मकार, ढोर, इतर मातंग आणि ही सर्व जी काही जाती आपण म्हणतो ते सर्व एक वर्ग असला तरी त्यांची कामं वेगळी आहेत आणि कामानुसार त्यांची नावं पडलेली आहेत. जो काही चप्पल बूट शिवण्याचं काम करतो तो चर्मकार, जो गुराचं कातळ काढतो तो ढोर, अशा पद्धतीने ती नावं पडलेली आहेत. पण ही संपूर्ण समाज हा एक संघ आहे, अनुसूचित जाती या एक संघ आहेत. आणि म्हणून माझं या सरकारला सांगणं आहे, आम्ही एक संघ आहोत हे आमच्या बाप्पाने सांगून गेलेलं आहे आणि त्यामुळे आमच्यामध्ये उपवर्गीकरण करू नका. आता माझं मातंग भावांना सांगणं आहे, जे आज उपवर्गीकरण करण्याची गोष्टी करत आहेत त्यांना माझं सांगणं आहे की हे जे उपवर्गीकरण तुम्हाला करण्याच्या गोष्टी करतायत ती मंडळी अत्यंत बदमाश आहेत. यांना तुमच्याबद्दल प्रेम असतं तर 2004ला लवजी वस्ताद अभ्यास आयोग बार्टीतर्फे निर्माण करण्यात आला आणि त्यांनी 82 सूचना केल्या. 2008 मधले त्याच्यामधल्या 68 सूचना मान्य करण्यात आल्या. त्याच्यामध्ये आमच्या मातंग भावांना गायरान जमिनी द्या, घरकुल द्या, त्यांच्या मुलांसाठी वेगळी हॉस्टेल द्या, अनेक सूचना करण्यात आल्या. परंतु आज सुद्धा त्या सूचनांवर हुकूम त्यांच्यासाठी कुठच्या सरकारने कार्य केलं नाही. आज सुद्धा त्या सूचनांना केळाची टोपली दाखवलेली आहे. अरे पहिल्यांदा ते तर करून घ्या. म्हणजे तुम्ही काय आहे की तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर आरक्षण घेण्यासाठी लायक तर व्हा, हा महत्वाचा प्रश्न आहे. उद्या तुम्हाला दिलं, तुम्ही म्हणता तसं 8% आरक्षण जरी दिलं आणि उद्या नोकरीमध्ये डॉक्टर पाहिजे, इंजिनियर पाहिजे, प्रोफेसर पाहिजे म्हणून तिथे तुमच्या आरक्षणामध्ये ऍडव्हर्टाईज निघाल्या तर कोण भेटणार आहे? कारण तुमच्याकडे शिक्षण कुठे आहे? आणि 3 वेळा अशा पद्धतीने आरक्षणाच्या अधिसूचना पेपरमध्ये जाहिरात निघाल्या की सरकारी नियम आहे की त्या जागा खुल्या होतात आणि त्या जागा खुल्या झाल्या की त्याच्यावरती खुल्या जागेतली माणसं भरली जातात. मग सरकारचं धोरण असं आहे की यांना जास्तीचा जागा द्यायच्या, ते आरक्षण भरलं जाणार नाही, मग खुल्या प्रवर्गामधली माणसं यांच्या जागा घेतील आणि जे खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीमधली मंडळी आहेत त्यांना हे आरक्षणात वगळून टाकायचं. अशा पद्धतीचा हा कपटकारस्थानी डाव या सरकारचा आहे आणि तो आपल्याला उधळायचा आहे. हे लक्षात ठेवा. पुढच्या भावी पिढीसाठी उज्ज्वल भविष्य जर निर्माण करायचं असेल तर आपल्या सर्वांना या सरकारने ज्या पद्धतीनं या कपटकारस्थान करून जर तुम्ही आमचे आरक्षण रद्द करण्याचा किंवा आरक्षण घालवण्याचा प्रयत्न करत असाल तर आमच्याशी घाट आहे, लक्षात ठेवा. सरकारनं तुम्ही किती शाणे समजत असाल पण बाबासाहेबांची औलाद आता शिकली सवरलेली आहे, येडे गबाळी राहिलेली नाही. आणि म्हणून फडणवीसांना सांगू इच्छितो, अरे एक आमचा अभिजित दिपके दिल्लीमध्ये बाबासाहेबाचं लेकरू बसलं, धर्मेंद्र गेला. इथं करोडो बाबासाहेबांची लेकरं बसली. देवेंद्र तू कधी जाशील कळणार नाही रे, त्यामुळं भानगडीत पडू नकोस एवढं सांगतो. आणि
आपण सर्वांनी या इथे येऊन जी एक अभेद्य एकजूट पळीतल्या या सर्व आंबेडकरवादी अनुसूचित जातीच्या लोकांनी दाखवली, त्याबद्दल आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो.